नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या ई टू वे अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. व्हॉट डू यू मीन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट? म्हणजे अशी आडवी बेरीज. येथे लक्षात आता या ठिकाणी या संख्या आहेत. हा जो 3 आहे हा युनिट प्लेसवर आहे, हा जो 1 आहे हा टेन्स प्लेसवर, आणि हा जो 7 आहे हा हंड्रेड्स प्लेसवर. या ठिकाणी 5 हा युनिट प्लेसवर, 0 हा टेन्स प्लेसवर, आणि हा 2 हा हंड्रेड्स प्लेसवर आहे. मग ज्या वेळेला अशी बेरीज दिलेली असेल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की युनिटमध्ये युनिटची बेरीज झाली पाहिजे, टेन्समध्ये टेन्सची आणि हंड्रेड्समध्ये हंड्रेड्सची. मग लाईक दॅट आपण 3 आणि 5 यांना असं जवळ घेऊन घेऊ. येते लक्षात? मग 3 आणि 5 झाली 8. यांना इथे थोडं अंतरावर लिहून घेऊ आपण, कारण इथे युनिट प्लेस असणार आहे आपलं, इकडे टेन्स प्लेस आणि इकडे असणार आहे आपलं हंड्रेड्स प्लेस. 1 अँड 0 कोणत्याही संख्येत जर आपण 0 मिळवला तर उत्तर तीच संख्या येते. सो 1 रिमेन्स ॲज इट इज 1च. आणि 7 आणि 2 ह्या 2 अंकांची आपण करणार आहोत बेरीज. 7 आणि 2 झाले 9. सो द आन्सर इज 918. येते लक्षात? 918 हे आला आपला. आता बघा पुढलं घेतलं आहे आपण 326 + 432 + 1. आता या 3 संख्या घेतलेल्या आहेत आणि मग इथे पण काय करणार आहोत आपण, युनिटमध्ये युनिटची बेरीज. आता इथे 1 एकच आहे, म्हणजे 1 हा फक्त युनिट प्लेसवरती आहे, इथे टेन्स आणि हंड्रेड्स प्लेस दिलेलं नाही. सो 6 + 2 6 + 2 + 1 6 and 2 8 8 and that one 9. So 2 and 3 this is 5 and 3 + 4 this is 7. So answer is 759. आता बघा पुढली बेरीज घेतली आपण व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये. 200 + 10 व्हर्टिकल म्हणजे उभी आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. येते लक्षात? व्हर्टिकल म्हणजे उभी आणि व्हर्टिकल म्हणजे उभी आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. मग ते इथे आपण H फॉर हंड्रेड्स प्लेस, T फॉर टेन्स अँड U फॉर युनिट्स प्लेस. 200, so we write 2 in hundreds place, 0 0 as tens and units place. 10. आता इथे मांडणी खूप महत्त्वाची. काही मुलं काय करतील, 10ला इकडे लिहून घेतील. नाही, तसं नाही चालणार. हा 0 जो आहे तो युनिट्स प्लेसवर, त्यामुळे 0 युनिट्स प्लेसवर आला पाहिजे आणि 1 हा टेन्स प्लेसवर. ओके, यांची ॲडिशन करतोय आपण. आणि इकडे पुन्हा 1 दिलेला आहे, मग तो 1 असणार आहे आपला युनिट्स प्लेसवर. 0 0 आणि 1 हा 1च येईल. 0 आणि 1 1. 2च्या खाली संख्या नाही, 2 ॲज इट इज 211. येते लक्षात? आता इकडे पण तसंच. आता इकडे मुद्दाम 3 संख्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपण 1 घेतला होता ना, इकडे 21 ही 2 डिजिट नंबर घेतली आहे. इथे पण आपण H फॉर हंड्रेड्स, T फॉर टेन्स, U फॉर युनिट्स लिहून घेतलं. 325 ही मांडणी पण जमली पाहिजे. ही जी संख्या आहे ना, ही पूर्ण अशा पद्धतीने लिहिली पाहिजे. काही जण डायरेक्ट उभं लिहितात, ते चुकतं हां. + 203 and then 21. युनिट्स खाली युनिट्स, टेन्स खाली टेन्स, हंड्रेड्स खाली हंड्रेड्स. ही अरेंजमेंट जमणं खूप आवश्यक आहे. अरेंजमेंट जमणं हे खूप आवश्यक आहे. 5 and 3 8 8 and that one 9. So units place 9. 2 + 0 2 2 and 2 4. 3 and 2 5. आन्सर आला आपलं 549. ह्या पद्धतीने आपल्याला कराव्या लागणार आहेत ह्या ॲडिशन्स. यांचा सराव सुरू ठेवा, म्हणजे तुमची ॲडिशनही पक्की होत राहील. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. अजून एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशनच आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करू शकतो. सबट्रॅक्शन आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये विचारली जात नाही, कारण ती मांडणी करताना आपण पुन्हा पुन्हा चुकू शकतो. त्यामुळे फक्त ॲडिशनचेच एक्झाम्पल्स आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये येतात. सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये येत नाहीत. आलं लक्षात? तर अजून प्रॅक्टिस सुरू ठेवा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.